नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने आंबट चुक्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। ही भाजी अगदी कमी वेळामध्ये तयार होते, चवीला अगदी भन्नाट लागते। तुम्ही ही भाजी घाई गडबडीमध्ये देखील बनवू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर सर्वप्रथम इथे मी एक अर्धी वाटी आंबट चुका स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याला आपण अगदी बारीक असा चिरून घेऊ। आंबट चुका छान असा चिरून झाला ना की त्याला एका कुकरमध्ये काढायचं आहे। कुकरमध्ये काढून त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे, सोबतच एक मोठा चमचा शेंगदाणे आणि 2 मोठे चमचे हरभऱ्याची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। हे दोन्ही भाजीमध्ये घातले म्हणजे भाजी खायला अगदी छान लागते। आता भाजी बुडेल इथपर्यंत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। थोडंसं तेल घालायचं म्हणजे भाजी उतू जात नाही। कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी मंद आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आपली ही भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजते। आता आपण याला घोटून घेऊ। भाजी छान घोटून झाली ना की यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि बेसन देखील भाजीमध्ये व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे। बेसन घातल्याने आपल्याला या भाजीमध्ये कुठलीही डाळ वापरायची गरज नाही। डाळीऐवजी बेसन वापरून झटपट अशी भाजी आपण तयार करू शकतो। चला तर भाजीची फोडणी तयार करून घेऊ। त्याकरिता 2 चमचे तेल आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं ना की 1 चमचाभर मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 1 चमचाभर जिरं घालायचं। जिरं फुललं की थोडीशी हिंग, कढीपत्ता आणि 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ते देखील मस्त अशी परतून घ्यायची आहे। आलं लसण मी छान असं परतून घेतलं आहे। आता यामध्ये मसाले घालायचे। मसाले बेसिक घालायचेत। इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल मिरची, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाहीत आणि मीठ घातलं आहे मी। मसाले मंद आचेवरती थोडा वेळ परतून घेऊ जेणेकरून मसाले छान भाजले जातात। इथे मसाले छान परतलेले गेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हटून घेतलेला चुका यामध्ये घालायचा आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करायचे, एक उकळी आणू द्यायची आणि मंद आचेवर 10 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची। 10 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे। आता इथे आपली मस्त अशी आंबट चुक्याची चमचमीत झणझणीत भाजी बनून तयार आहे। गरमागरम पोळी भाकरी सोबत तुम्ही सर्व करू शकता, चवीला अगदी भन्नाट लागते। तर या सोप्या पद्धतीने तुम्ही आंबट चुक्याची भाजी एक वेळ नक्कीच करून बघा। कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।